नमस्कार. आज आपण एका अशा प्रकल्पावर बोलणार आहोत जो महाराष्ट्राचा भूगोल आणि अर्थकारण दोन्ही बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्प. कोणत्याही राज्याचा विकास हा तिथल्या कनेक्टिव्हिटीवर म्हणजेच दळणवळणाच्या जाळ्यावर अवलंबून असतो, बरोबर? आणि म्हणूनच आज आपण या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हा प्रकल्प केवळ एक नवीन रेल्वे मार्ग नाही, तर तो विकासाचा एक नवा अध्याय आहे. चला तर मग यातून या संपूर्ण प्रकल्पाचे चित्र समजून घेऊया. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन अत्यंत वेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रदेशांना खऱ्या अर्थाने जोडणारा दुवा कोणता असू शकतो? ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर या दोन भागांमध्ये दळणवळणाची एक मोठी पोकळी नेहमीच जाणवली आहे. आणि आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की एकच पायाभूत प्रकल्प ही अनेक दशकांची दरी कायमची कशी मिटवणार आहे. या संपूर्ण विश्लेषणात आपण 5 प्रमुख टप्पे पाहणार आहोत. सुरुवातीला ऐतिहासिक प्रादेशिक दरी, त्यानंतर या 108 किलोमीटरच्या प्रकल्पाची तांत्रिक माहिती, त्याचा आर्थिक आणि लॉजिस्टिक प्रभाव, देशाच्या इतर भागांशी होणारी जोडणी आणि सर्वात शेवटी यातून होणारं सामाजिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरण. तर वळूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे, ऐतिहासिक प्रादेशिक दरी म्हणजेच भूगोल विरुद्ध कनेक्टिव्हिटी. खरं तर एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यापूर्वी ती समस्या नेमकी काय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. आजवर या दोन महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये थेट रेल्वे संपर्क नव्हताच. याचा परिणाम काय झाला? प्रवासात प्रचंड अडचणी आणि माल वाहतुकीसाठी लागणारा जास्त वेळ आणि अवाढव्य खर्च. पण जरा विचार करा, जेव्हा ही थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी सुरू होईल तेव्हा प्रवासाचे अगदी सोपे पर्याय तर उपलब्ध होतीलच, पण सोबतच स्थानिक व्यापाराला जी गती मिळेल ती अभूतपूर्व असेल. हा फक्त रस्ता सोपा करण्याचा विषय नाहीये, तर आर्थिक विकासातले अडथळे दूर करण्याचा एक ठोस उपाय आहे. आता आपण या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी येऊया. तो म्हणजे हा प्रत्यक्ष 108 किलोमीटरचा मार्ग. सह्याद्रीच्या आव्हानात्मक डोंगर रांगांमधून जाणारा हा प्रकल्प नेमका आहे तरी कसा? इथे सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे या प्रकल्पाचा DPR अर्थात डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. हा एक अंतिम आणि सर्वसमावेशक तांत्रिक दस्तावेज असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर या प्रकल्पाची संपूर्ण कागदोपत्री आणि तांत्रिक आखणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच हा प्रकल्प आता हवेतल्या गप्पा राहिला नसून तो प्रत्यक्षात उतरण्यापूर्वीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. कागदावर तरी हे आता एक भक्कम वास्तव बनलं आहे. आणि हे अंतर किती आहे तर तब्बल 108 किलोमीटर. आणि हे लक्षात घ्या, ही केवळ एक संख्या नाही आहे. अत्यंत कठीण डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या भागातून एवढा मोठा रेल्वे मार्ग तयार करणं हे एक प्रचंड मोठं अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंगचं आव्हान आहे. यावरूनच आपल्याला या प्रकल्पाची भव्यता आणि त्यामागची महत्त्वाकांक्षा लक्षात येते. हा नवा मार्ग पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरला थेट कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याशी म्हणजेच वैभववाडीशी जोडणार आहे. ही पूर्णपणे एक डिरेक्ट लाईन असेल. या दोन प्रमुख केंद्रांना जोडल्यामुळे मधले सगळे भौगोलिक अडथळे पार करून एक अत्यंत जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय सर्वांसाठी खुला होणार आहे. आता वळूया याच्या अत्यंत महत्त्वाच्या पैलूकडे, म्हणजेच यातून होणारा आर्थिक प्रभाव आणि प्रादेशिक विकासाला मिळणारी गती. कोणत्याही पायाभूत प्रकल्पाचं यश हे त्याने आणलेल्या आर्थिक बदलांवरून ठरतं. या प्रकल्पामुळे प्रामुख्याने 3 क्षेत्रांना त्वरित फायदा होणार आहे. पर्यटनाला मिळणारी चालना, औद्योगिक मालवाहतुकीला मिळणारा वेग आणि अर्थातच जलद प्रवासी पर्याय. या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे संपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मिळणारा एक जबरदस्त बूस्ट. आपण यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात विचार करूया. पर्यटनाचा विचार केला तर कोकणाला निसर्गाचं अफाट वरदान लाभलं आहे हे आपण जाणतोच. तिथे अनेक अप्रतिम पर्यटन स्थळं आहेत. आता या नवीन रेल्वे लाईनमुळं हीच पर्यटन स्थळं पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने देशाच्या इतर भागांसाठी अगदी सहज उपलब्ध होतील. साहजिकच प्रवास सोपा झाला की पर्यटकांची संख्या वाढते आणि पर्यटक वाढले की स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला थेट चालना मिळते. हा एक अत्यंत सकारात्मक परिणाम आहे. यासोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माल वाहतूक, जो कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा असतो. ही थेट रेल्वे लाईन औद्योगिक मालवाहतुकीचा वेळ लक्षणीयरित्या कमी करणार आहे. सध्या जे लॉजिस्टिकचे आणि ट्रान्सपोर्टचे अडथळे आहेत ते या थेट मार्गामुळे दूर होतील. उद्योगांसाठी वेळ म्हणजे पैसा हे तर आपण जाणतोच. मालवाहतूक वेगवान आणि स्वस्त झाली की प्रादेशिक उद्योग आणि पुरवठा साखळी अधिक सक्षम बनते. हा एक अतिशय ठोस आणि दीर्घकाळ टिकणारा आर्थिक फायदा आहे.
आता हा प्रकल्प केवळ 2 जिल्ह्यांपुरता मर्यादित कसा नाहीये हे पाहण्यासाठी आपण आपला पुढचा मुद्दा घेऊया, राष्ट्रीय नेटवर्क आणि प्रादेशिक सीमांपलीकडचा विस्तार. ही रेल्वे लाईन कोल्हापूर आणि कोकणाला थेट देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांशी जोडते. मुंबईसारखं जागतिक व्यावसायिक केंद्र, पुण्यासारखं IT हब, नागपूरसारखं मध्यवर्ती शहर, तसंच अहमदाबाद आणि थेट दिल्लीसारखी राष्ट्रीय राजधानी. एकाच रेल्वे प्रकल्पामुळे या संपूर्ण भागाचा थेट संपर्क देशाच्या या मेगा सिटीजशी प्रस्थापित होणार आहे. ही जोडणी या स्थानिक अर्थव्यवस्थेला एका झटक्यात थेट राष्ट्रीय प्रवाहात आणून सोडेल. राष्ट्रीय नेटवर्कशी जोडलं गेल्यामुळे खऱ्या अर्थाने अनेक नवे दरवाजे उघडणार आहेत. व्यापाराचा प्रचंड विस्तार होईल यात शंकाच नाही. विद्यार्थ्यांना देशातल्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणं सोपं होईल. देशव्यापी सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल आणि नवीन व्यवसायाच्या अगणित संधी निर्माण होतील. जेव्हा प्रादेशिक पायाभूत सुविधा अशा राष्ट्रीय जाळ्याला मिळतात तेव्हा विकासाचा वेग अनेक पटीने वाढतो, हेच यातून आपल्याला दिसतं. आता आपण या विश्लेषणाच्या 5व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया, सांस्कृतिक एकत्रीकरण आणि भावनिक नाते जोडणे. केवळ अर्थशास्त्र आणि इंजिनिअरिंगच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाचा मानवी दृष्टिकोन समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हा प्रकल्प केवळ लोखंडी रुळांचा सांगाडा नाही आहे. हे 2 प्रदेश आणि तिथे राहणाऱ्या लोकांमधलं एक भावनिक आणि सांस्कृतिक नातं विणण्याचं काम ही रेल्वे करणार आहे. 2 वेगवेगळ्या भौगोलिक रचना आणि संस्कृती जेव्हा रोजच्या प्रवासाने एकमेकांशी जोडल्या जातात तेव्हा त्यांच्यातील अंतर फक्त किलोमीटरमध्येच नाही तर मनातूनही कमी होतं. खरं तर हा एक प्रकारचा ह्युमन ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात किती आतुरता आहे हे एकाच मागणीवरून आपल्या लक्षात येतं. हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करा. ही कोल्हापूर आणि वैभववाडी या दोन्हीकडच्या लोकांची सध्याची एकमुखी मागणी आहे. जेव्हा एखाद्या पायाभूत प्रकल्पाला एवढा भक्कम आणि उत्स्फूर्त जनमानसाचा पाठिंबा मिळतो तेव्हा त्याचं महत्त्व लोकांच्या आयुष्यात किती खोलवर रुजलेलं आहे याची प्रचिती येते. यावरून हे स्पष्ट होतं की हा केवळ सरकारी स्तरावरचा प्रकल्प नसून तो आता लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. आणि आता आपण ह्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, निष्कर्ष आणि पायाभूत सुविधांची ताकद. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा प्रकल्प ऐतिहासिक भौगोलिक दरी कायमची मिटवतो. 108 किलोमीटरच्या या ट्रॅकचा DPR पूर्ण झाला आहे, त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यातून प्रादेशिक पातळीवर एका आर्थिक क्रांतीची सुरुवात होईल. स्थानिक अर्थव्यवस्था थेट राष्ट्रीय स्तरावरील मेगा सिटीजसोबत जोडली जाईल आणि सर्वात शेवटी 2 भिन्न सांस्कृतिक प्रदेशांचं एक अत्यंत सुंदर एकत्रीकरण होईल. हे सर्व मुद्दे या प्रकल्पाचं यश आणि त्याची भविष्यातली व्याप्ती दर्शवतात. जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा, ही 108 किलोमीटरची रेल्वे लाईन केवळ प्रवासाचा वेळ कमी करेल की ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक चित्र कायमचं बदलून टाकेल? आत्तापर्यंतच्या आकडेवारी आणि विश्लेषणावरून याचं उत्तर अत्यंत स्पष्ट आणि सकारात्मक वाटतंय. एका भक्कम पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये संपूर्ण प्रदेशाचं भाग्य बदलण्याची ताकद असते, हेच येथून सिद्ध होतं. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. माहितीचं हे असं तर्कशुद्ध आणि सखोल विश्लेषण आपण यापुढेही नक्कीच करत राहू.